पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री स्वामी समर्थ। श्रीकृष्ण त्रिविक्रम क्षेत्रातून गुप्त झाले, ते श्री क्षेत्र द्वारका येथे प्रगट झाले। या द्वारकापुरीमध्ये भुऱ्या बुवा नावाचा एक वृद्ध सत्पुरुष राहत असे। ते योगी होते, एक सदाचारी निष्काम भगवत भक्त अशी त्यांची ख्याती होती। तरीही द्वारकेमध्ये वाढलेले आपले महत्त्व, मिळणारा मान सन्मान याच्यामध्ये ते संतुष्ट नव्हते। त्यांना श्री दत्तात्रेयांच्या दर्शनाची तीव्र उत्कंठा लागून राहिलेली होती। एके दिवशी ते ध्यान अवस्थेमध्ये असताना श्री दत्त प्रभूंनी त्याला साक्षात दर्शन दिले। त्याच्या डोळ्यातून प्रेमाने अश्रुधारा ओळंगल्या, कंठ सद्गदित झाला, शरीराला कंप सुटला, अंग घामाने भिजले। त्यांनी डोळे उघडून पाहिले तर ध्यानामध्ये दिसलेली ती अवधूत मूर्ती म्हणजेच सद्गुरू श्री स्वामी समर्थ होते। त्यांना पाहून भुऱ्या बोवा जागे झाले। त्यांनी समर्थांचे पाय धरले, त्यांची अपरंपार स्तुती केली। त्यांच्या दर्शनाने भुऱ्या बोवांना धन्य वाटले। श्री स्वामी त्याला म्हणाले, तुझ्या मनातले संशय निसंकोच सांग। या संशयाला जो पाहतो तोच आत्मा होय। हा आत्माच सर्वांचे अधिष्ठान आहे। तो साक्षी स्वरूप, चेतन, निर्गुण, अद्वितीय व अव्यंग आहे। तो पूर्ण ब्रह्म आहे, परात्पर आहे। तो अज्ञानरूपी मायेच्या पलीकडचा व संशयातीत आहे। तो निशब्द, निर्विषय, निर्विकार आहे। त्याला कुणी ब्रह्म म्हणतात तर कुणी चैतन्य, आणि तूच ते ब्रह्म आहेस हे लक्षात घे। भुऱ्या बोवांना श्री स्वामीच्या अंतसाक्षित्वाची ओळख पडली, कारण भुऱ्या बोवा वेदांतील महावाक्यांचे नेहमी चिंतन मनन करीत असे। त्यावेळेला अनेकदा त्यांच्या मनात जे काही संशय निर्माण होत असत ते स्वामींनी बरोबर ओळखले होते। बुवांच्या मनातील हा संशय पूर्णपणे निघून जावा म्हणून स्वामींनी त्याला तत्वमसी या महावाक्याचा वाच्यार्थ व लक्षार्थ सांगितला। शबल ब्रह्म म्हणजे काय ते स्पष्ट केले। तत्पदाचा अर्थ समजावून सांगताना ते सत्य, ज्ञान, आनंद स्वरूप आणि अखंडैक रस आहे यावर विस्तृत विवेचन केले। तत्वमसी या महावाक्यातील लक्षणा आणि तिचे त्रिविध स्वरूप, झद लक्षणा, अजह लक्षणा आणि जह लक्षणा हे उदाहरणासहित पटवून दिले। जे वेदांचे प्रतिपाद्य आत्मरूप आहे तेच सत्व स्वरूप ब्रह्म आहे, आणि रूप यांनी कसे व्याप्त आहे, त्या तत्वाच्या ठिकाणी नित्य अनुसंधान कसे ठेवावे, संसाराचा पसारा अज्ञानातून, विकृतीतून म्हणजे मूळ रूपात बदल घडून कसा उत्पन्न होतो, सर्वत्र भेद प्रत्ययास येत असला तरी जाणीव रूपाने असलेले आत्मतत्व हे कसे भेदातीत आहे, द्वैतातून संशय संघर्ष कसा निर्माण होतो, द्वैत भावनेतून विविध वृत्तींचा संघर्ष होऊन वारंवार जन्म मरण कसे प्राप्त होते यावर यथार्थ निरूपण करून श्री स्वामी समर्थ पुढे म्हणाले, ब्रह्मविषयक शब्द ज्ञान हे परोक्ष ज्ञान आहे। सर्व जण वर्णन करून सांगतात ते शाब्दिकच असते। कोणीही स्वतःला आलेला अनुभव तुला देऊ शकत नाही। म्हणून ब्रह्मरूप राहणे हेच प्रत्यक्ष वा अपरोक्ष ज्ञान होय। जीवामध्ये जेव्हा तुझे स्वाभाविक मौन निशब्दता उदयास येईल तेव्हा तू जीव शिव स्वरूप होशील। जे लोक तत्वमसी या महावाक्याचे यथार्थ ज्ञान प्राप्त करून घेतात त्यांना ब्रह्म आनंदाची प्राप्ती होतेच असा आशीर्वाद आहे। अशा प्रकारे
श्री गुरुमुखातून प्रकटलेला तो दिव्य बोध ऐकताच मनातील संशयाचे निराकरण होऊन भुऱ्याबुवांना अखंड समाधीला लागली. देहभान हरपले आणि ते ब्रह्मानंदी निमग्न झाले. स्वस्ती श्री गुरु लीलामृत वेद स्मृती पुराण संमत ब्रह्मनिष्ठ वामनी विरचित दशमोऽध्याय रसिकः इति श्री गुरु लीलामृते गुरु शिष्य संवादे दशमोऽध्याय समाप्त. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.